श्री अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरुनाथ श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। आपण चौथ्या अध्यायातल्या 197व्या ओवीला होतो. असोनी सगुण होय गुणातीत संशय तो येथ नसे काही. असोनी सगुण होय गुणातीत संशय तो येथ नसे काही. म्हणजे सर्व गुण सामान्यपणे दिसत असताना एखाद्या सामान्य माणसाच्या अंगी असलेले सर्व गुण व्यवहारामध्ये दिसत असताना देखील तो मात्र चित्तवृत्तीने पूर्णपणे गुणातीत असतो. त्याला आपल्या देहाकरवी होणाऱ्या कर्मांबद्दल यत्किंचित सुद्धा अभिमान किंवा त्या कर्मांची मालकी, त्या कर्मांचं कर्तेपण त्याच्या चित्तात अजिबात असत नाही. ही अजिबात नसण्याची जी अवस्था आहे ती अत्यंत सुखाची अवस्था आहे. ती परमात्म्याशी तद्रूप होण्याची अवस्था आहे. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. देहधारी तरी दिसेतो निर्गुण चैतन्या समान धनंजया. जरी देहधारी असला, सदेह असला, सर्व व्यवहार सामान्य मनुष्याप्रमाणे करताना जरी दिसला तरी तो निर्गुण चैतन्यासमान असतो. म्हणजे पूर्णपणे निर्गुणावस्थेत असतो. त्याला मानवी गुणांची यत्किंचित सुद्धा तमा नसते. त्याबद्दलचा अभिनिवेश नसतो की अमुक चांगला वागतो की असा वागतो की तसा वागतो. म्हणजे कर्माबद्दलचा पूर्ण अभिमान नाहीसा होऊन जातो, गळून जातो. ब्रह्मस्वरूपाचा लावोनिया कस पाहता तयास भला चोख. ब्रह्मस्वरूपाचा त्याला जर कस लावला, त्याची कसोटी करायचा प्रयत्न केला. ब्रह्मस्वरूप काय आहे? पूर्ण निर्गुण निराकार आहे, निर्विकार आहे, ज्याला कशाचाही विकार होत नाही. म्हणजे देहधारी दिसत असून त्याच्या चित्तवृत्तीमध्ये, त्याच्या वृत्तीमध्ये अजिबात आपल्याला कमी अधिक झालेलं दिसत नाही. तो नेहमी पूर्ण समाधानी आणि शांत असतो. कारण त्याची पूर्ण खात्री झालेली असते की ब्रह्मस्वरूपच फक्त आहे, बाकी सगळं नुसतं दिसतंय. पण त्या सगळ्या रूपांच्या अंतर्यामी ब्रह्मस्वरूप फक्त आहे. आणि म्हणून त्या ब्रह्मस्वरूपाचा, निर्गुणत्वाचा, निराकारत्वाचा, निर्विकार वृत्तीचा जर आपण कस लावला किंवा त्याची कसोटी लावून पाहिलं तर आपल्याला अशा साधकाच्या ठिकाणी ती सगळी कसोटी पुरीपुरी सिद्ध झालेली दिसते. आपल्याला त्याच्या ठिकाणी ते सगळे निर्गुणाची लक्षणं पाहायला मिळतात. अजिबात विचलित न होणारं व्यक्तिमत्व आपल्यासमोर राहतं. ऐसा मुक्तपरी कौतुके तो देख करी यज्ञाधिक कर्मे जरी.
म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये आपल्या किंवा अन्य कोणाच्या हातून घडणाऱ्या कर्मांबद्दल यत्किंचित सुद्धा रोष, ताणतणाव, हवे नकोपण, राग लोभ असा कोणताही प्रकार नसून देखील तो देखील सामान्य माणसासारखी जी जी त्याच्या वाट्याला कर्म येतात ती सगळी साधारण दिसणाऱ्या माणसाप्रमाणेच करत असतो. काहीही विशेषत्वाने तो करायला जात नाही. आपलं वेगळेपण तो अजिबात जपून ठेवत नाही. तो सर्व माणसांच्या सारखीच कामं करताना चार चौघांसारखाच दिसतो. ऐसा मुक्तपरी कौतुके तो देख, आणि पूर्ण रस घेऊन करतो कर्म सगळी. असा दूरस्थपणे त्रयस्थाप्रमाणे वृक्षपणे तो करत नाही, मन लावून करतो कर्म सगळी. यज्ञाधिक म्हणजे आपल्या जीवनात चाललेली सगळी कर्म एक प्रकारचा यज्ञच आहे. जसं भोजन हा यज्ञ आहे तसं प्रत्येक कर्म हा यज्ञ आहे. यज्ञ केव्हा होतो तो? जेव्हा त्या कर्माच्या कर्तेपणाची आहुती आपण देऊन कर्म करतो. म्हणजे हे कर्म याचा करता मी नव्हे याची पूर्णपणे खात्री ठेवून हा भाव जपून ठेवून जी कर्म होतात ती यज्ञात सारखी मानली जातात. ती पूर्ण समर्पित असतात. म्हणून मग त्याच्यामधनं उद्भवणारे जी फळं असतात, दोष असतात, श्रेय असतं, त्या सगळ्याचा वाटेकरी तो होत नाही. त्यापासून सगळ्यापासून तो अलिप्त राहतो. तरी ती निशेष तयाच्याची ठाई, लीन होती पाही स्वभावेची. म्हणून अशी कर्म त्याच्या हातून जी घडतात ती त्याच्याच ठिकाणी, कारण तो ब्रह्मस्वरूपामध्ये लीन असतो त्यामुळे त्याच्याच ठिकाणी ती विरून जातात. त्याच्या वृत्तीमध्ये या कर्मांची मी करता म्हणून आठवण अजिबात राहत नाही. जशी स्वतःच्या बाबतीत तशी आठवण राहत नाही तशी दुसऱ्याच्याही बाबतीत तो करता म्हणून इतरांच्या ठिकाणी सुद्धा कर्मांकडे पाहत नाही. कर्म ही सगळी भगवंताची आहेत, एकट्या ब्रह्मस्वरूपाची आहेत, हे पूर्णपणे ज्ञात असताना तो जगामध्ये वावरत असतो. अकाळींचे मेघ वर्षल्या वाचोन, सहजे विरोन जाती जैसे. आकाशामध्ये अकाळी जी मेघ येतात म्हणजे ज्या वेळेला पावसाची शक्यता नसते अजिबात, त्यावेळेला उद्भवलेले जे ढग असतात ते ढग असेच येतात आणि विरून जातात. तशी सहज विरून जातात, निघून जातात, येतात आणि जातात. तसा हा जीव जेव्हा ब्रह्मामध्ये लीन असतो, ब्रह्मस्वरूप जाणून असतो, त्यावेळेला तो नुसता सगळीकडे वावरतो, पण तो विरूनच असतो. म्हणजे तो मीपणाने असत नाही तिथे. आणि तसाच तो देह विसर्जित सुद्धा करतो. तैसी यथाविधी आचरे समस्त, सर्वथा विहित कर्मे जरी. म्हणजे चार चौघांसारखी सगळी जी रूढी परंपरांनी आलेली कर्म आहेत ती कर्म तो यथासांग करतो. पूर्ण रस घेऊन करताना दिसतो, पण करते पण मात्र चुकून सुद्धा, इतकंसं सुद्धा. आणि याचं लक्षण काय? करते पण आपल्या चित्तात आहे की नाही आहे कर्माचं हे ओळखायचं कसं? ज्या कर्मानंतर आपल्याला एकतर खूप हायसं वाटतं, वा पूर्ण झालं म्हणून, किंवा अर्धवट राहिलं म्हणून निराशा येते, उदासीनता येते. ही दोन्ही जिथे काही ना काही प्रमाणात होतं तिथे करते पण आपण मानून आहोत, करते पण मीकडे घेऊन आहोत, असा याचा अर्थ आहे. ज्या वेळेला कर्म झाल्यानंतर त्याच्याकडे बघायची सुद्धा फुरसत राहत नाही, ते पूर्ण झालं की अर्ध झालं याबद्दल इतका सुद्धा हर्ष विषाद चित्तामध्ये राहत नाही, त्यावेळेला ती ब्रह्मस्थिती आहे.
तरी ती अर्जुना पावती अशी सगळी कर्म जरी केली तरी ती अर्जुना पावती ऐक्याते नाही दुजे तेथे म्हणून या. तिथे दुसरं काही नाहीच आहे, त्यामुळे ती तिथल्या तिथे पूर्णत्वाला जातात कर्म. लौकिक दृष्टीने दिसताना जरी ती अर्धवट किंवा चांगली झालेली असली तरी त्याच्या चित्ताला अजिबात मागमूस राहत नाही, कारण मुळात एकच ब्रह्म अस्तित्वात आहे. त्यामुळे येथ नाही काही होत जातच्या भावावस्थेत तो असतो. जरी झालेलं दिसलं तरी काहीही झालेलं नाही, इथे फक्त ब्रह्म साचून राहिलेलं आहे, सगळीकडे भरून राहिलेलं आहे. म्हणून मग तिथल्या तिथे त्या कर्माचं सगळं फळ आणि बंधनं सगळी तिथल्या तिथे विरून जातात, म्हणजे उद्भवतच नाहीत, उत्पन्नच होत नाहीत. ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. यज्ञी मी याज्ञिक हवन हे एक भोगता तो आणिक दुजा कोणी. म्हणजे एखाद्या कर्मामध्ये कर्म करणारा मी आणि कर्माचं फळ किंवा कर्माचा संबंध, माझ्या कर्माचा संबंध इतर अनेक जणांशी आहे. यांचं माझ्या कर्मामुळे कल्याण होणार आहे किंवा नुकसान होणार आहे, हा जो भाव कर्माच्या बाबतीत टिकतो तो त्याच्यात टिकत नाही, कारण कर्मही तोच असतो आणि कर्ताही तोच असतो. साक्षात कर्म देखील तो असतो, कर्ता देखील तो असतो. त्यामुळे आणि त्याचं समर्पण हा सुद्धा भाव राहत नाही. माझं कर्म मी आणि कोणाला तरी समर्पण करतो हा सुद्धा भाव राहत नाही. करतोच परमात्मा आहे, त्यामुळे समर्पणाचा विषयच येत नाही. करताच परमात्मा आहे. एकाने केलं आणि मग ते समर्पण केलं असा विषय राहत नाही. आणि भोगता कोण आहे? तोच भोगता आहे त्या कर्माचा, दुसरं कोणी नाहीच आहे. ऐसा बुद्धी लागी नाही भेदभाव हवीर मंत्र सर्व तोची झाला. असा चित्तामध्ये बुद्धीमध्ये अजिबात भेद असत नाही आणि त्यामुळे सर्व कर्म, सर्व शब्द उच्चार हे सगळं, आणि त्याचे फक्त नाही, सर्व ब्रह्मांडातले जे उद्गार उच्चार निघतात, शब्द निघतात, ते सगळे कृष्णमय होऊन जातात. महाराज म्हणतात ना, ब्रह्मानंदाचा अनुभव यायला लागला किंवा नाम पचनी पडायला लागलं की जिथे जिथे जो जो शब्द कानावर येईल तो कृष्णरूपच येतो, तो कृष्णरूपच येतो. तयाचे ते कर्म ब्रह्मरूप होता करोनी अकर्ता सर्वथा तो. अशा त्याचं जे कर्म असतं ते कर्म होता क्षणी ब्रह्मरूपच असतं आणि तो करताना दिसत असून देखील पूर्णपणे अकर्ता असतो. हीच स्थिती अत्यंत ज्ञानयुक्त स्थिती आहे. आपण अज्ञानाने करते पण एकतर स्वतःकडे किंवा अन्य कोणाकडे देऊन निष्कारण आकांडतांडव ताप करून घेतो. म्हणून ही अत्यंत ज्ञानाची अवस्था आहे. हे आपलं ह्या साधनेचं लक्ष आहे. हे सगळे उपद्व्याप, सत्संग असेल, निरूपण असेल, प्रवचन असेल, नामस्मरण असेल, सगळं काही साधन मी करता नसून एकच करता परमात्मा आहे. आणि ज्या अर्थी मी करता नाही त्या अर्थी मी आहे म्हणण्यात तरी काय हशील आहे. म्हणून मी खरा नाहीच, खरा आहे तो फक्त परमात्मा आहे. अशी ज्याची जाणीव सर्वथा सतेज, सर्व काळी अशी सतेज राहते, तो पूर्ण ज्ञानयुक्त होतो आणि तो या सर्व प्रपंचाच्या तापातून तत्क्षणी मोकळा होतो. सगळे व्यवहार करताना दिसत असून देखील पूर्णपणे अलिप्त मुक्त असतो. कृष्णा कृष्णा कृष्णा. श्रीराम.